प्रेमाचा आणि तंटामुक्ती समितीचा अध्यक्ष. मी गावचा पोलीस पाटील आणि तंटामुक्ती समितीचा अध्यक्ष झाल्यापासून गावचा खूप खूप विकास केला. रस्ते, घरकुलांजना, नळपाणी असं भरपूर काही केले. आज झाला माझ्या कामाचा आला. आता माझ्या परिवाराबद्दल सांगतो. हो, गावामध्ये माझी छोटे आणि एकूण एक मुलगी रमा, पत्नी स्वर्गवासी झाली. पण मुलीचा सन्मान कोणी केला असेल तर माझा नोकर चंद्या. पण चंद्या गेला कुठे? चंद्या, अरे चंद्या कशाला बोलवताय कशाला? चंद्या कुठे होता सगळा? आणि आपल्या ऐश्वर्या पण आली, तिथं मोठं मोठं मल्लिका पण पळाली. दोन्हीला स्वतः वाटी नाही मला माझ्या. अरे गावा, या नट्यांच्या पाठीमागे फिरायला तुम्ही सन्मान का नाहीच केले? बघा, या नाट्याच्या मागे फिरा मी काय तुम्हाला हिरो वाटतो काय? आपल्या म्हशीबद्दल बोलतोय. म्हणजे आपल्या म्हशीने नट्यांची नावं दिली? त्याचं काय माहितीये काय? जर म्हशींना नाट्यांची नावं दिली 4 लिटर दूध जास्त देतात. काय म्हणतोस आपल्या काय? म्हशी बघा, पहिल्या 4 लिटर द्यायच्या, नाव बदललं नाट्यांचं ठेवलं, 4 वाढलं 8 देतात, 8 लिटर दूध देतात. पण आम्हाला पण असतं ना. असतं ना, नाव पण असतं. पण त्याची जी आयडी कोणाला माहित नाही आहे. आणि कोणालाही सांगूही नको. परवा तुमच्या एका मित्राला सांगितली. बघा मंडळी, हो कुठलीही गोष्ट असू दे त्याच्या तोंडातच राहत नाही. म्हशी नाव काय ठेवला? काय? करीना. कधी ना आधी शिकलेली. हो, बिचारी दांडगी म्हैस 8 लिटर दूध द्यायची, 4 घटना 4 देते. बरोबर. नाव पण असतं ना. नावात असं. नाव पण असतं मग. सध्या आपल्या ताईसाहेबांनी नाही. ताई साहेब तुम्हाला सांगतो, ताई साहेबांचा शेवटचा पेपर, मित्र भेटले असणार, मैत्रिणी भेटले असणार, तशी त्यांची यायची वेळ झाली. एवढ्या वेळेत नाही येतात. आपण थोड्या वेळ वाट बघूया ती एवढ्या. हाय बाबा, काय चाललंय? बघितलं? 100 वर्ष आयुष्य आहे. कसा गेला पेपर? पेपर एकदम फर्स्ट क्लास. फर्स्ट क्लास म्हणजे दरवाज्यात आला असं खिडकीने गेला असेल. आणि तसा नव्हे रे, फर्स्ट क्लास मध्ये साधा सोपा आणि सुटसुटी. फर्स्ट क्लास म्हणजे साधा सोपा सुटसुटी. हो, सगळं इंग्लिश येतं सगळं, पण समजत नाही एवढंच काय तर. हळूहळू समजेल. चंद्या, मी काय म्हणतो माहितीये? काय म्हणतो म्हणजे? तुम्ही ताई साहेबांच्या जेवणाबद्दल अरे बोलताय? नाही रे बाबा. अहो, अजूनपर्यंत मी ताई साहेबांच्या कुठल्या जेवणात हाल केले? नाही, नाही, नाही. अहो, रसा वडा म्हणू नका, वडा सांबार म्हणू नका, मेंदू वडा म्हणू नका, सामोसा म्हणू नका, भुर्जीपाव म्हणू नका, वासंती म्हणू नका. वासंती? आता हा कोणता मेनू आहे? हो, ती वासंती नाही कशी बारीक बारीक असते. बारीक बारीक? म्हणजे बासुंदी म्हणायचं त्याला. हा हा, बासुंदी बासुंदी. बासुंदी बासुंदी बासुंदी. जण बनवतं सगळं येतं, पण नाव तर लक्षात ठेवा. हं. चंद्या, हा. मी जरा गावातून फेरफटका मारला. हे पण तुम्हाला मारायला पाहिजे. मग अरे पाटलाची जाणार का माहिती आहे का? दाराला म्हणे का पोर अंगावर येतात. काय? चॉकलेट आला? हा हा, चॉकलेट खाल्लं. हं. अरे या पाटलाचं नाव काय माहिती आहे का तुला? अरे विकास बनसोडे. काय रे? पहिला पत्ता पडला. अरे चंद्या, यांच्या बंदाचा पत्ता त्याने गावाचा विकास करतात. अरे तुला हजार वेळ सांगितलं या पॅन्टला बक्कल लावलं. मी लावू बघतोय ना. अरे नोकर कोण? लोक मी आणून द्या त्यावर लावू. हा, ते पण करत. बस चालते, हा? हा मी घेऊन येतो बक्कल. हा, त्याला मार केवढा वाजवला तुझे पॅन्ट पडल्याबरोबर. होय? बस, बस, बस. तुम्ही लवकर याल काय पण? आम्ही लवकर येतो. नाही तर वासन द्या आपण. फ्रीज पण पाठवून देतो. हा, आताच पाठवा. हा, हा? हा. लवकर या. हा, लवकर. हात बोलू नका. हा, नाही. हा? जा, 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 जा. विकास बनसोडे. काय नाव घेतलं? विकास बनसोडे. यांच्या बंदाचा पत्ता नाही गावाचा विकास करणार. हा? ते सगळं जाऊ दे. काय साहेब, तुमची परीक्षा संपलेली आहे. हो, अभ्यास करून करून तुम्हाला फार कंटाळा आलेला आहे. खूप कंटाळा. एक काम करा, तुम्ही आराम करा, मी लगेच बाजारात जाऊन येतो. अरे थांब रे चंद्या, आज मी जाते ना बाजारात. हे काय मला सोनं पिवळंच वाटलं, पण नको नको. अहो, नोकर माणूस असताना तुम्ही जायचं चांगलं वाटते काय? अरे जाते रे. नको, मी जातो. अरे जाते रे. गेलात तर आणणार काय काय? तू सांगशील ते आणि. पहिल्यांदा गेलात ना 10-12 किलो वांगी घेऊन या. अरे गावच्या की काय? असं नाही काय, वांग्याचा भरीत खाल्ला ना काय चव लागते माहितीये. आणि 7-8 किलो टोमॅटो मिरच्या बनवल्या, मिरच्या. आता त्या कशासाठी? पुढे वांग्याच्या भरीत मागणी मिरची लावला ना, काय टेस्ट लागते पाहिजे. आणि पैसे उरलेत ना तर 2-3 किलो टोमॅटो बनवणार. आता ते कशाला? टोमॅटोची चटणी खाल्ला ना गार काय दिसतं, लाल लाल
बघा तुमचं बघा बघा. काय म्हणते चट्टी पण झालेली आहे मग पण मी काय म्हणते हा. तुझ्यासाठी काय आणलं रे? माझ्यासाठी तुम्हाला सांगतो एखादा तोच गेली मग चेक मिळवला की चुकीत राहिलो. अरे एखाद्या कशाला भरपूर आणते ना. भरपूर आणले होते त्याला सांगतो करणारा त्यापेक्षा एकच आणा. हो हो हा? म्हणजे बघा ताई साहेब बाजारात जाताय पण कोणाच्या रिक्षा बिक्षा जाऊ नका. का रे? अरे भिला आजकाल ते रिक्षा आवडते राहिला आहे. रिक्षाचे 2 चाक एवढं मार्क अडचणी मोदी एवढा मोठा लावतात. अरे तो त्यांच्या आवडीनुसार असतो. हो कुठल्या आवडीनुसार माझं पण बसलं दिसाय नको आणि टेंगुलच्यासारखं कसं बसणार पुढे बघतो मागे बघतो पुढे बघतो मागे बघतो. त्यापेक्षा तुझं पाय दुखायला लागलं मी टेकून देईन पण कोणत्या रिक्षा जाऊ नका. हो चालेल. हा? आणि मालक याच्याकडून घरात या. हो, हो. हा चला लवकर या. श्यामचं आणि माझं प्रेम आहे पण आज श्यामला खूपच उशीर झालेला दिसतोय. रमा अगं ये रमा. काय हा, केवढा उशीर? अगं आता उशीर होणारच ना. एसटी मध्ये कंडक्टर मी आणि त्याच्यातच एसटी पंक्चर झाली म्हटल्यानंतर उशीर नाही का होणार. तुमची नेहमीच एसटी पंक्चर होते. नेहमीच काही रस्ते खराब झाले त्याच्यामुळे असं होतं कधीतरी. पण आता आलाय ना तू माझ्यासाठी एक गाणं म्हणा ना. अगं काय रमा इतका थकून आलोय मी आणि तू म्हणतेस माझ्यासाठी एखादं गाणं म्हणा. बरं तुझी इच्छा झाली ना तर आपण दोघांनी मिळून एखादं गाणं म्हणूया. चल आंब्याच्या वनात मोर, चल आंब्याच्या वनात मोर, चल प्रीतीच्या गिरण्या बोलू. चल आंब्याच्या वनात मोर, चल प्रीतीच्या गिरण्या बोलू. चल आंब्याच्या वनात मोर, चल प्रीतीच्या गिरण्या बोलू. चल आंब्याच्या वनात मोर, चल कोणता बाजारात गाणं म्हणतोय किती समजावू तुला ग मालू तुझा आता नवीन अभ्यास चालू. सगळं म्हणतं पेपर समजून अभ्यास चालू तुझा आता. अरे तो बाजारात स्पीकर लागलाय. बाजार स्पीकर लागला हो. पण मेले पण माझा गाणी नाही ती म्हणलं काही साहेबांना आवाज कुठे येतो. सगळ्या परीक्षा संपल्याने किती समजावू तुला ग मालू तुझा आता नवीन अभ्यासच चाल. आता हा कोण लावते सांगा. हे भाऊ तुम्ही शर्ट दिसलं वर खाली खाली पॅन्ट दिसलीच नाही. काय बाजार आला बाई. हा मग का बाजारात कुणी येऊ नये असं आहे का? मग काय घेतलं नाही तर घेईन मी आता बाजार उठता उठता घेईन. हा, काय संडेला पडली असेल तर घ्या. काय तू काय मला भिकारी समजला? काय आपल्याला विचार इथे या झाडाशी छान सावली आहे म्हणून त्या सावलीखाली थोडा वेळ बसलोय बाकी काय नाही. हो पण भाऊ बाजारात बघायला जागा नाही. हा काय तुम्ही जागा सोडू नका सावली नाही. आज तू झाली घरी? तुम्ही लवकर या ना. हो. हो ना लवकर या मालिक येतील हा. येते रे. भाऊ जागा सोडू नका. सावली झाली तीन जागा सुटल्या. बाजार कोण यायला जागा नाही. तुम्ही लवकर या ना. हो येते रे तू जा घरी. भाऊ हो भाऊ ते जागा सोडू नका. अगं रमा हा कोण होता वेळा? वेड्या नाही आमच्या घरचा नोकर आहे चंद्या. तू काय सांगतेस काय मग आता सगळं भांडं कुठलं म्हणायचं आपलं? आता घरी जाऊन सांगणार सगळं. नाही तसा तो विसरला आहे. विसर बोलाय होय. हो. मी म्हटलं आता तुझ्या घरी जाऊन सगळं सांगतोय की काय. बरं रमा आता आपण पुन्हा कधी भेटायचं? उद्याच भेटूया की. अगं काय उद्याच भेटायचं? मला थोडा वेळ तर मिळायला पाहिजे. बरं तुझी इच्छा झाली ना तर आपण उद्याच भेटूया. हो. अच्छा बाय बाय टाटा. अच्छा बाय बाय टाटा आणि उद्या सकाळी भेटा. काय आजकालच्या पोरांचं प्रेम होतू जातंय ना अगदी तुला भेटू दे पण जाताना अच्छा बाय बाय टाटा यांच्याकडे बरोबर लक्ष ठेवता. अरे बाबा हे अरे उन्हाने काहीतरी फिरू नको काहीतरी काम झालं तर पावसाळ्यात बोलत होतो. अरे बाबा गावाला कोणी हिंगा बोल अशी तू काहीतरी काम कर काम झालं मला त्याचं लक्ष लावायचं आहे. तुमची तारा. हा? अगं तारा अगं हा ग कशाला ग तुला वारा आत्ताची फॅशन आहे. आज कधी फॅशन आहे काय तरी मग बाप्याच्या पॅन्ट एवढ्या हान का झाल्या हे तुम्ही असे कपडे घालता ना म्हणून आम्हाला बसं यायला लागतंय. पण मी काय म्हणतो त्याला माहितीये तसं हे फायद्याचं कलम आहे. हे कसं काय? आता लग्नात बघ नवऱ्याला 10,000 सूट घ्या नवरीला 20,000ची साडी घ्या नवरी का म्हणणार काय झाल्यावर टिकल्यात नाही त्यापेक्षा आपलं बरं एकदा बाजार खाड्यात घालून तुझा आडुसकी काढून ठेव परत मी घालीन मी काढून ठेवीन परत तू आडुसकी तू घालून जा
आपल्याला काय खर्चच नाही. म्हणजे जमेल का? जमल म्हणजे पॅन्ट जरा जली सैल होईल. बेट लावायचं. बेट काय असतं? बेट म्हणजे पट्टा. जल्ला तापना झालं पॅन्ट वरून खाली जाणार. त्यापेक्षा एकदा मी नाडी बांधून घेईन. एकदा का गाठ बांधली की ब्रह्मदेवाला सुद्धा सुटायची नाही हा? पण बघ तू सारखे मला भेटायला येऊ नको हा? नाहीतर मला मानकाने बघितलं माझ्या पोकळ बॉल फटके मारतील. बाय बाय कर. अच्छा बाय बाय. बाय बाय आधी मोजत आहे बाय बाय हा. श्यामला आज पण खूप उशीर केला दिसतोय. आज मी तर बोलणारच नाही. रमा हे रमा आज मॅडम खूप रागवलेला आहे. पण यांचा राग दूर करण्याचा माझ्याकडे एक छानसा उपाय आहे. हिच्यासाठी एखादं गाणं म्हटलं ना की हिचा रुसवा सहज निघून जातो. दे दे प्यार दे प्यार दे प्यार दे, दे दे प्यार दे, दे दे प्यार दे प्यार दे प्यार दे, दे दे प्यार दे, दे दे प्यार दे प्यार दे प्यार दे, दे दे प्यार दे, दे दे प्यार दे प्यार दे प्यार कोणतं बाजारात वरटतंय माझं पोर दे. हा खेळत होता तसाच्या तसा आणलाय. त्याची आई पण तसं माझं पोर दे. अरे चंद्या हा? पोर दे नाही रे, मग? प्यार दे. प्यार? हो. आता प्यार म्हणजे काय? हे मलाही माहित नाही. म्हणजे हे तुम्हाला पण माहित. भाऊ आज बाजारात आहे. बाजारात म्हणजे मी सामान घेतलं, रिक्षानं पाठवून दिलं. तेवढ्यात माझ्या मित्राचा फोन आला. म्हटलं भेटायला जाईल. मग म्हटलं आता त्याला भेटून जाऊया. तुम्हाला रिक्षा जागा नाही झाली. नाही त्याचा फोन आला ना तेवढ्यात मग म्हटलं रिक्षानं सामान पाठवून द्या, आपण त्याला भेटून जाऊया. असू दे असू दे. पण मी काय म्हणतो भाऊ शर्ट नाही बदललं. अरे असली खूप शर्ट आहेत माझ्याकडे. तेव्हाच एक अंगावर बिनवून ठेवला बा. या रंगाची दोन आहेत. हा तेव्हाच वाचून हा, सेंट मारले. पण मी काय तुम्ही लवकर या. हो येते रे, तू जा घरी. हा म्हणजे तुम्ही लवकर या त्यामुळे मला विचारतील. नाही येते लवकर लवकर. या ना. हो पण भाऊ तुम्ही जागा सोडू नका. सावली जाय सावली घेत अंदर पातात वाढला जागा नाही. त्यात सावली घेत त्या सावली तुम्हाला अशी देवी पावली कुठं जागा नाही. हा? अरे तू जा रे घरी. तुम्ही लवकर या ना. हो येते. भाऊ जागा सोडू नका. सावली जात तिथं जाणार तुम्ही लवकर या. हो येते रे. हो, भाऊ. अरे, जागा नाही. अगं रमा हा नक्की घरी जाऊन सांगत नसेल ना? नाही सांगणार. बरं रमा मला की नाही तुला एक प्रश्न विचारायचा आहे. विचारा की. बघा असा नाही तो मी तुला गाण्यातून विचारतो आणि त्याचं उत्तरही तू मला गाण्यातून द्यायचं. बरं काय? हो चालेल. गालावरची घडी तुझ्या लावी वेड मला. गालावरची घडी तुझ्या लावी वेड मला. काय सांगू तुला एक मोका दे, मोका दे, मोका दे. एक मोका दे. या गुलाबाच्या भोक्याला फास लावून नाही मारला. गावाला चंद नाही हा. मला ह्याला दूध उपसलात आणि आईला मालक घरा पडले. तुला भोका दे तुम्हाला चावण्याला जाव. तुला नाही फास लावून मारला तर भोका काढतो बरोबर हा? अरे चंद्या बोका दे नाही रे, मग मोका दे. तर मौका म्हणजे काय? मोका म्हणजे चान्स. म्हणजे मौका म्हणजे जल्दी आता मला पण लाज वाटायला लागले. भाऊ बाजारात आहे. बाजारात म्हणजे माझा मित्र आता येईल इतक्यात. अरे मेला काय डिबाई करून येतो का? बाजूलाच वाडीतून येणार आहे. आता येईल इतक्यात येईल. तर मी बोलतो मी कोण होते माहितीये तुम्ही एक दिवस आपली जेवायला या. अरे वा ही एक छान युक्ती आहे. पण समजा मी आपल्याकडे जेवणासाठी आलोच तर माझ्यासाठी मेनू काय करणार? तुम्हाला मेनू म्हणजे एवढं आवडीचं फतफत बने मारायला मेनूचं नाव ऐकून जेवायला येतोय कशाला. पण भाऊ बाकी काय पण असू दे पण ह्या जागा नाही बाजारात. तुम्ही जागा सांगू नका आवडी जाय एवढं लक्षात. तुम्ही लवकर जा या रे घरी. मी घरी जाऊन तुम्ही लवकर याल काय? हो, येते रे. हा, लवकर या. हो. भाऊ जागा देऊ नका. सावली झाली गेली तर पण चालणार. तुम्ही लवकर या. हो, येते रे. हो, भाऊ. जागा देऊ नका. सावली झाली, तुम्ही जागा गेली. अगं रमा
आता जो मी तुला गाड्यातून प्रश्न विचारला होता तो तुला कळला काय का नाही समजला. अगं मग काय उपयोग तुझं एवढं शिक्षण घेऊन. मला की नाही रमा तुझी एक पप्पी घ्यायची घ्या की. अगं अशी नाही इथे कुठं ती मला तुझ्या घरी तुझ्या वडिलांच्या समोर घ्यायची. मग आपलं भांडच कुठे. अगं त्यासाठी मी एक छानशी युक्ती बनवली बघ. ती कोणती. तुझे वडील दिवसभर थकून ज्यावेळी संध्याकाळी घरी येत असतील त्यावेळेला पाणी आणण्यासाठी हा चंदे नोकर जात असेल. हो या वेळेला त्याच गोष्टीचा आपण फायदा घ्यायचा बघ. यावेळी हट्ट करून पाणी आणायला तू जा आणि इथे गालाला विंचू चावला म्हणून ओरडत ये. मी काय करेन माहितीये काय तोंडाने विष ओढणारा डॉक्टर बनून तुझ्या घरी ये आणि तुझ्या घराची पप्पी घेऊन निघून जाईल. हो तुम्हीच याल ना नाही तर दुसराच कोणतरी घेऊन जाईल. आता दुसरा कोण नाही मीच येईन फक्त तू मला ओळखलं झालं. हो मग आता आपली भेट उद्या तुझ्या घरी जा. हो अच्छा बाय 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 बाय. मी त्यांना नाही तर दुसरा पप्पी घेऊन जाईल. ह्यांच्या पप्प्या घेतल्याशिवाय लोकांना दुसरं काय काम करणार नाही. बघा बघा मंडळी आपल्या गावामध्ये नवीन डॉक्टर आलेले आहे. कोणाला विंचू चावला तोंडावर विष वाढतात. कुपोट शियावा घरपोच शियावा नाही तर वेळेला आमची घरी डॉक्टर इकडे एक इंजेक्शन इकडे एक इंजेक्शन त्या 1500 त्या 2000 त्या बघा तोंडावर विष वाढतात. कुपोट शियावा तेवढं लक्षात ठेवा. कोणाच्या तोंडून विष वाटताय? अगं बरं झालं आली सीता. आपल्या गावामध्ये नवीन डॉक्टर आले. कोणाला विंचू चावला ना तर तोंडावर विष वाढतात. आपण एकच जायला हवं त्यांच्याकडे. ए बाय तुला विंचू चावला मी विष वडीन मला चढलं तरी चालत पण तू त्या डॉक्टरची नको. काय म्हणते चंद्या? हा. आपण लग्न कधी करूया? लग्न म्हणजे होऊन दे 2-4 पोरं. अरे काय म्हणतो? अगं येणे गावातली 2-4 पोरं लग्नाला तयार होऊन दे की त्यांच्या पाठोपाठ आपण लगेच लग्न करून टाकू. मी काय म्हणतो मला माहितीये का एकदा का मिरगाचं नक्षत्र चालू झालं की आपण दुसऱ्या दिवशी लग्न करू. तेव्हा का? आता मिरगाच्या नक्षत्रात खर्चच नाही. तुला सांगतो बघ आपण लाइटिंग लावतो ना लाइटिंग मध्ये त्यांची लाइटिंग बघ नुसती दिवसभर चिकचिक 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 आणि सकाळी उजाडली चिकचिक चिकचिक. त्यापेक्षा बघ एकदा का मिरगाचं सरकाट पडलं आणि ह्या झाडावर चिकचिक त्या झाडावर चिकचिक. आता काय काजव्याला काय पैसे द्यायला काय मग. आणि तुला सांगतो बघ तर ताशेवाला हल्दीच्या दिवशी 7:30-8ला येतात. जरा घरमाड केली की 10 रुपये कुठं पडलाय तर आपल्याला शोधा लागतं. त्यापेक्षा बघ एकदा का मिरगाचं सरकाट पडलं साधारण डबक्यात पाणी साचलं आणि बेडकांच्या जरा मागं लागलं. पुढं पाणी मागं पाणी पुढं टाका पुढं पाणी पुढं टाका. आता काय बेडकांना पैसे द्यायचे त्याच्यावर बोलून लग्न केलं तर? बोलून म्हणजे धाप लागून मेल्यावर लग्न करू. त्यापेक्षा ना आपण हलात लग्न करू. हलात कसं करणार. हलात तुला हॉलमध्ये बोलायचंय का? मग हलातच म्हटलं मग हलात का शिरून लग्न करणार. हा? आणि हनीमूनला कुठे जाऊया? आईला लग्नाचा पत्ता नाही हनीमून पडलेली आहे. तू ना हनीमूनची काय काळजीच करू नको. तुला अशा ठिकाणी हनीमूनला नेतो ना तू कधी विचार पण केला नसेल आणि तुमचं नाही तिकीट भेटलं तर इथं कोणाला वाडा असेल तर करू नका. काळजी करू नको. हा? काय हसली बघा हनीमून घातल्यावर. पण मला सारखी भेटा येऊ नको. बाय बाय कर. अच्छा बाय बाय. बाय 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 बाय. हा? मंडळी ही विकासाची कामं करून खूप कंटाळा आला हो. पण चंद्या गेला कुठे. चंद्या अरे चंद्या पालक कशाला बोलवतात. तुमच्या लोकल मी का तुमच्या घर खाली कुठे जाणार आहे. कुठे होतास एवढा तिकडे मागे आपल्या घरीच होतो. पाठीमागे. हा ठीक आहे पण आपलं ताई साहेब कुठे आहे? काही साहेब मागे आहे तिकडे. पाठीमागे. हा ते कसं फोनवर बोलताय ते आपल्या घरात अशा भिंती अशा खडगट ना ते रेंज इकडे तिकडे जात नाही. आम्ही नेटवर्क. मागे बोलता बोलू. हा बोला. ओ ताई साहेब ओ. अरे काय झालं चंद्या? बघा माझ्या नेटवर्क कसा बघा. रमा कुठे होती. पाठीमागे होते मोबाईल वरती. होय ना. मग ठीक आहे चंद्या हा मी काय म्हणतोय पाणी घेऊन ये ना. पाणी मध्ये काय माझं काम होते आहे. तुमचा नोकर मी पाणी आहे नको लगेच आणतो. अरे थांब रे चंद्या. काय आज मी जाते ना पाणी आणायला. नको मी आणतो. अरे जाते रे. नाही मी आणतो. अरे जाते रे. हो कशाला मी नोकर माणूस तुम्ही कशाला आणता. चंद्या काय भांडताय का दोघं जण. तुमचा नोकर कोण तू. तुम्हाला रोज पाणी करून आणून देता. तूच. मग हा ह्या कामात आज मी आली म्हणून. तू म्हणते हो चंद्या हा. एवढी लहानाची मोठी केली. हो माहिती आहे. आजपर्यंत कधी काम पण सांगितलं आता पण सांगितलंय. नाही ना. मग
मग आज तिला पाणी आणू. नको उद्यापासून आणू दे. अरे आणून तिला सवय होईल ना. उद्यापासून तिला परत कॉलेजला जायचं आहे. का ना पेपर संपले सगळे अरे हो, ते डॉक्टर व्हायचे नाही पुढं. ते डॉक्टर लगेच होतात आज परीक्षा उद्या डॉक्टर नाही नाही, पुढे क्लास चालू होतात ना. होय काय? हा, तू शिकलास नाही, तुला मला काय माहिती नाही. हा, जाऊ दे तिला. पण बरं काम आहे. हा, जाऊ दे. मला काय लागते बहुतेक पोरून पडला असेल. हे तू पण. ओ पाटील झालंय काय? हो, माझ्या मुलीच्या गालावर उंची जाऊ लागली. हो भिंतूत आला मी याला फटक्याने मला वसा घालावर इंजेक्शन घ्या अहो इंजेक्शनची काय आवश्यकता नाही. विंचूच चावलाय ना. हा अहो मी एक तोंडाने विष ओढतो. हे बाबा काय भगत बिगत नाही ना नाही नाही, तसं काही नाही. मी आयुर्वेदिक डॉक्टर आहे. हा आणि नाजूक जागेवर विंचू नाजूक घालावर चावला. गालावर विंचू चावला तर मी सहज उतरतो. तुम्ही काही काळजी करू मग ते औषध घ्या. नका. तोंडात औषध घेतलं ना. घ्या, घ्या, घ्या. नाजूक जागेवर- घ्या औषध घ्या याला कानावर कुठे चावला पण काका दुसरी गावली नाही काय बघू दे कुठे घ्या, जाऊ. घ्या. बाबा विंचू उतरला. उतरला? हो. ए, चंद्या. भिंतूत उतरला. ए, चंद्या, इथून उतरला. ए, चंद्या. इथून उतरला. त्या बाळावाल्यांपर्यंत टायमिंग साधताना तुमची पॅन्ट वर केस हटकन उडवतो त्या बरं झालं माहितीये मला काय झालं माहितीये मला वाटतं ताई साहेबांना विंचू उतरला तुम्हाला चालला का काय मला तुमचा उतरा मला चढेल 4 फीट लांब झालो त्याच्यात काय झालं माहितीये? हा ताईसाहेबांचा विंचू उतरला. होय बरं आहे. मला खूप आनंद झाला. अख्ख्या गावात बघितला होय? तुमचा आनंद अख्ख्या गावात बघितला आता तर विंचू उतरलेला आहे हो. बरं. तर मी येतो हा. हा, या, हा. या, या. संध्या, हा. ते डॉक्टरचं नाव विचारलं? मग तुम्ही विचारलं नाही नाही. मी आलेला विचारलं काय? डॉक्टर मुकचुंबे काय विचारलं काय? डॉक्टर मुकचुंबे अरे, मी नवीनच ऐकतोय. काय नवीन होय. तुम्ही विचारलं ना मी विचारलं अरे, मी गायकवाड ऐकले, हा नाईक ऐकले, पाटील ऐकले, देशमुख ऐकले. आता मग देशमुख असलं देशमुख हा मुख कडून माझा चुंबे लावला नाही, कधी घडलं माझं नाही. चुकलं काय ते. हा, घडलं. ते बघा ते सगळं जाऊ दे काही समय मी उत्तरलेलं हो, बरोबर. आहे तुम्हाला हळीला आनंद अख्ख्या गावात असू बघायचं दे. बरोबर पण माझी कामं कशी म्हणजे मला त्याची भांडी घासायची आहे. हा? भांडी घासून लगेच येतो हा, हा, ठीक आहे. तो बरं तुम्ही गप्पा मारू का? हा काय हा, हा. आम्हा, आता विंचू उतरली नाही. हो बरोबर ना? अरे त्याला नेमकी चांगला बघा नाही पाहिजे. तुम्हाला सांगतो भांडी घासायला बदल कसा चटकन मारणार नाही. हो, डॉक्टर, अहो इथे अर्ध्या वाटेत गेलो नाही तोपर्यंत झालं काय? हो, आमच्या चेंद्याला विंचू चावला. अरे मेला अहो, घासायला मी घर घरी नाही. नाही. अरे इकडे लावा ना तिकडे लावा हो, मला पाटील. ही बरोबर लावली म्हणून बरं झालं अहो थोड्या वेळापूर्वीच तुम्हाला सांगितलं ना मी. विंचू चावला काही काळजी करण्याची गरज नाही. हो का मी आता अहो एकदा तोंडात औषध घेतलं मी सहज. जरा आता जरा औषध जास्तच घ्या लय बुलबुल लागला बाय 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 हा, बघू कुठे चावलाय. अहो, पाटील ही काय विष उतरवायची जागा आहे का? नाही त्या सगळ्याच्या कानावरच चावती म्हणजे तुला विंचू उतरला? उतरला म्हणजे कसा ताई साहेबांचा वर चावला ना तसा वरडत गेला ना तसा वरवर चढत गेला माझा कसा खाली होता ना झटकन काय झालं झटकन आल्या. काय म्हणतोस काय? मग बरं पाटील हा. मी आता निघतो. यांचा सुद्धा विंचू उतरलाय बरं का? ते येतो. थांबा थांबा थांबा. काय? संध्या, हा त्यांचं काय बिल असेल ते भागून टाक. त्यांचं सगळं बिलच करून टाकतो सगळं आता सकाराम राजे शिर्के अरे माझे मित्र, हे त्यांचं पुत्र ह्या दोघांचं जमलंय सूत्र एवढं जमलंय गोत्र आता भडजीला पटापत्र वर्गात एक नाही रे. एसटी कंडक्टर आहे काय म्हणतोस मला काय? सगळं माहिती तुमचा नोकर म्हणजे मला सगळं लक्ष द्यावं लागतो होय? मग आता हा कोण आला?
हो हा नाही काय मग ही आहे ती ही हा टिकवा अवतार ते कृष्णाचा 8 अवतार संपले ना हा 9वा चालू आहे हा म्हणजेच काय हा भारीतला आहे हा अवतार भारीतला आहे ए चंद्या, अरे काय हा हिचा अवतार हा? हिच्यासाठी जरा 2-4 चांगल्या साड्या घे ना. हा काय अवतार? मला यायचं आम्ही 2-4 भांड 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 भारी आहे ते काय माहिती आहे प्रत्येक भांडको स्त्रीच्या माग तिच्या नवऱ्यात हात पाहिजे तू भांड भांड तू भांड नवऱ्याचा हात म्हणजे नवऱ्याचा हात ते काय झालं माहितीये काय ह्यांचं बाजार जमलं ना ते ह्यांचं बघून बघून आमचं भाडी घासायचं जमलं तुमचं पण जमलंय जमलं काय करणार खर्च तुम्हाला करायचा शेवटी काय माहिती आहे पॅन्टचं बक्कल लावणार हा पण तुमच्या लग्नाचा खर्च करू. नाही करतो तुम्हीच करा काय तू पण आपण हल्दीचा कार्यक्रम कसा करायचा हल्दीचं तुम्ही काय काळजीच करू नका हा. आपल्या इकडे बायका काय करतात काय? एवढ्याच्या वाटी हलत घेतात सगळ्या बायका येतात त्या सगळ्या त्याच्यातच बोटा बुडवून सगळे आपल्या "आई गं, बाई गं, बाई गं, बाई गं, बाई गं, बाई गं." म्हणजे हलत मला लावणार काय सांगतो? आपण असं नाही करायचं मग आपण काय करायचं हा एक पिंप घ्यायचं पाण्यात बरोबर. भरलेलं एक हल्दीचं पोतं घ्यायचं त्या पिंपात वाचायचं जेवणा गावाचा मनुष्य आहे तेवढा बुडवायचा भार काढायचा बुडवायचा भार काढायचा सगळं साधी सोपी आयडी ना आत घालायचा हात वर करू नका माझं लग्न मोडलं तरी नाही चालेल. नाही नाही हा जमलं सगळं तुम्ही हा, करा. आता मी करतो नाही तर हा भेटून टाका. शूरवीरानो मराठमोळ्या शूरवीरानो होऊ नका बेईमान तुम्हाला शिवरायाची आन तुम्हाला शिवरायाची आन तुम्हाला शिवरायाची आन तुम्हाला शिवरायाची आन
घाट मोळ्या शूरवीरानो होऊ नका बेईमान. तुम्हाला देवरायाची तुम्हाला देवरायाची तुम्हाला शिवरायांची